महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। आम्ही रॅलीमध्ये लोकांचाही उत्साह बघतोय। आमचे कार्यकर्ते तर आहेतच, परंतु लोक उत्स्फूर्तपणे स्वतःहून पुढे येतात, ते आमचं स्वागत करतात आणि इतकं प्रेमाने स्वागत करतात की मला खात्री आहे की मशाल ही निशाणी घरोघरी पोहोचलीच आहे। आता फक्त ते वाट बघतात की येत्या 20 तारखेला कधी एकदा 20 तारीख येते आणि ते मशालीच्या समोरचं बटन दाबून मशालीला विजयी करतात। त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की उल्हासनगर वासी आज जे मला भेटतात त्यांचा आनंद द्विगुणित झालेला आहे। त्यांना त्यांचा उमेदवार समजलेला आहे आणि शक्यता आहे यावेळेला पूर्णपणे खात्रीच आहे की परिवर्तन हे नक्की होणार। दिबा पाटील संदर्भात मतदान करण्यासाठी आवाहन केलंय, दिबा पाटील काय केलं त्यांनी? सुपुत्र आहेत, त्यांनी मतदान करण्यासाठी आवाहन केलं। कोणाच्या? दिबा पाटलांचं? नाही, करू दे ना। बघा, कोणी कोणासाठी आवाहन केलं किंवा काय केलं याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो। परंतु मतदान द्यायचं की नाही ही जनता ठरवते आणि जनतेचं ठरवलं असेल मशालीला मतदान द्यायचं तर जनता नक्की देणार आहे। मला आज लोकांचे चेहरे बघितल्यानंतर मला जाणवत आहे की लोकांना मतदान करताना मशालीवरच करायचंय, कारण लोक म्हणतात आम्हाला खऱ्या शिवसेनेला मतदान करायचंय आणि ते आमच्यासाठी पुष्कळ आहे। 5 लाखाची लीड तोडायची असं तुमचं आव्हान आहे? त्यांची कसली लीड? शिवसेनेची लीड होती ती, त्यांची काय एकट्यांची होती का? त्यांच्या मागे शिवसेना उभी होती ठामपणे, नाही तर त्यांनी काहीच करू शकले नसते। त्यामुळे बघा, तो लीड शिवसेनेचा आहे आणि तो शिवसेनेला मिळणारच आहे। त्यांना त्यांची आता तयारी करावी लागेल। खासदारांना सांगा ते भाड्याची माणसं आणतात, आम्ही भाड्याची माणसं आणत नाहीत, मनापासून देणारी माणसं येतात। त्यामुळे आम्हाला आमची त्यांची 400 असतील पण आमची 4 घरे असतील तरी ते निष्ठावान असतील। विसरू नका, बाजीप्रभू देशपांडे मुदबाळ मावळे होते, परंतु त्यांनी रोखून धरला होता आणि शेवटी शिवाजी महाराज पोहोचलेले आहेत। पन्हाळगडावरनं निघाले ते विशाळगडावर पोहोचलेले आहेत। त्यांना खात्री आहे आम्हालाही की आमचे जे शिवसैनिक आहेत ते कमी असो जास्त असो की ते निष्ठावान आहेत, त्याला जास्त महत्व आहे। श्रीकांत म्हणाला, तुम्ही आमची काळजी करू नका, स्वतःची काळजी करता, तुमची नौका आता डुबणार आहे। धन्यवाद। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।